कधीही आपल्याला क्लायंट सांगू शकतं की अशा पद्धतीची जी मोती लेस आहे ती आमच्या ब्लाऊजला लावून हवी आहे. तर ही मोती लेस डबल दाबणी लागते का किंवा लावायची याची प्रॉपर पद्धत काय आहे, ही लेस लावताना हे मणी जे आहेत नाजूक असं तुटू नये म्हणून काय काळजी घ्यावी. तर सगळ्यात अगोदर ही लेस लावताना आपल्याला दाब चेंज करायचा आहे. हा जो डबल दाब आहे तो चेंज करून इकडे आपला हा सिंगल दाब आहे तो लावायचा आहे. जसा की ते मी सिंगल दाब लावलेला आहे. आता सिंगल दाब लावताना तो राईट साईडचा आहे की लेफ्ट साईडचा आहे हे सुद्धा बघायचं आहे. आता ही मोतीलेस जी आहे ती राईट साईडला आहे, म्हणजे ब्लाऊजच्या स्लीव्जला लावताना इकडे आपला ब्लाऊज आहे आणि इकडे ही मोतीलेस आहे. म्हणजे आपल्याला मोतीलेस जर राईट साईडला असेल तर दाब आहे आपल्याला सिंगल दाब तो लेफ्ट साईडचा हवा आहे. मार्केटमध्ये जिथे आपल्याला मशीनचं साहित्य मिळतं तिथे दोन्ही साईडचे किंवा दोन्ही साईडचे जे आहेत ते दाब असतात. राईट साईडचा आणि लेफ्ट साईडचा दोन्हीही दाब आपल्याला मिळतात. आता हा जो मी दाब लावलेला आहे तो लेफ्ट साईडचा आहे, म्हणजे डाव्या बाजूचा आहे. डावी बाजू आपली ही आहे, त्याच्या खाली आपल्याला कपडा धरायचा आहे आणि लेस जी आहे ती आपली उजव्या साईडला गेलेली आहे आणि उजव्या साईडची लेस आहे ती अशी प्रॉपर आपल्याला इथे पकडायची आहे. आणि तुमच्या मशीनच्या धाग्याचं सेटिंग आहे, तुम्ही जर नॉर्मल धागा बारीक ठेवला असेल तर एक साईजनी धागा आहे टीप आहे ती मोठी करायची आहे आणि मग या पद्धतीने आपल्याला इथे स्लीव्ज ही व्यवस्थित सेट करून हा जो लेस आहे ती लावायची आहे. लेस लावताना महत्त्वाचं काय आहे तर हा जो आतल्या साईडचा गोल्डन मोत्यांच्या आतली लेस आहे त्याला सपोर्ट देणारी ती बाहेर दिसायला नको. हे बघा या पद्धतीने प्रॉपर अशी ही आपली लेस दिसली पाहिजे किंवा लागली पाहिजे. आता फिटिंग माझं इथे आहे तर इथे मी 1 इंच ह्याचे मणी काढलेले आहेत. ही लेस लावताना सुद्धा आपलं जर मार्किंग इथे आहे, फिटिंग मार्किंग आपलं इथे आहे तर 1 इंच पुढे मी प्लेन लेस लावलेले आहे. हे बघा इकडे सुद्धा 1 इंच पुढे मी प्लेन लेस सोडलेली आहे, म्हणजे बरोबर आपण टीप जेव्हा इथून मारू तेव्हा आपला मार्जिनच्या टीप 3 ज्या आहेत 4 आहेत ज्या तुम्ही मारत असाल इथून जातात आणि या पद्धतीचे मोती जे आहेत आपल्याला काढून घ्यायचे आहेत, म्हणजे तिथली लेस आहे ती मोकळी राहते आणि ही जी पट्टी आहे लेसची ती इकडे मार्जिनमध्ये आपल्याला येते आणि आपली लेस लावल्यानंतर मोती वगैरे ते पडत नाहीत. तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा अगदी नाजूक काम फिनिशिंगनी सुंदर पद्धतीने करू शकता. हे पहा आता इथे ही लेस लावून झाल्यानंतर मी जेव्हा फिटिंग करणार ह्याला जे काही माझं फिटिंग असेल तर इथे मनी या साईडला येत असेल तर मी फिटिंगची बाजू आहे ती फिरवू शकते, म्हणजे त्या साईडने सुद्धा घेऊ शकते. ब्लाऊज जे आहे ते या साईडने मला असं फिरवावं लागणार आहे आणि मग घ्यावं लागणार आहे.